अगोडा फोर्ट बघितल्यानंतर आम्ही सिंक्वेरियम फोर्ट बघायला गेलो होतो आणि हा अगोडाचंच एक्सटेंडेड पार्ट आहे. या किल्ल्याच्या भिंतीच्या साईडने वॉक करताना तुम्हाला इतिहास आणि समुद्रकिनाऱ्याची थंडगार हवा याचा आनंद घेता येतो. हा किल्ल्याची स्पेशालिटी हा समुद्रकिनाऱ्यावरती बांधल्यामुळे तुम्हाला हे फोटोग्राफी रिलॅक्स करण्यासाठी सन सोकिंगसाठी आयडियल प्लेस आहे. छान असा मस्त तुम्ही अर्धा तास वॉक घेऊ शकता गोल्डन आवर्समध्ये. तर हा समुद्र खूप सुंदर दिसतो. आणि त्यानंतर आम्ही कॅनलिम बीचला आलेलो. हा बीच ओके आहे, तितका वेल मेंटेन नाही आहे, क्लीन पण नाही आहे. त्यानंतर आम्ही कलंगूटच्या मार्केटमधून खूप रंगबिरंगी रस्ता आहे, कलंगूटची वाईबच वेगळी आहे. आम्ही अंजुना बीचला सनसेट बघायला गेलो होतो आणि सनसेटच्या वेळेस अंजुना बीच खूप सुंदर दिसत होतं. लाल तांबडा असा आभाळा असं लाल तांबडं सजलेलं होतं आणि अर्धा तास आम्ही मस्त सनसेट बघितला आणि बीचवरती वॉक केला. थोडंसं बीचवरती आम्ही चिल केलं आणि त्यानंतर अंजुना मार्केट एक्सप्लोअर केलं. खूप सुंदर मार्केट आहे. DIY आर्ट्स आहेत, तुम्ही घेऊ शकता जर तुम्हाला DIYमध्ये इंटरेस्ट असेल. आणि दॅट्स इट फॉर द डे. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.